भारतीय संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 29 जुलै 2025 रोजी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र वादविवाद झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत काँग्रेसच्या भूतकाळातील चुका आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या चर्चेने राजकीय वातावरण तापवले असून देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष तीव्र झाला आहे. या लेखात आम्ही या भाषणांमधील महत्त्वाचे मुद्दे आणि आरोप प्रत्यारोप आणि त्यांचा राजकीय परिणाम याचा सविस्तर आढावा घेत आहोत. आजच्या संपूर्ण बातमीचे लेखक आहेत शुभम चव्हाण. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावर सरकारला कठोरपणे लक्ष्य केले. त्यांचे प्रमुख मुद्दे होते पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तान जबाबदार. राहुल गांधी यांनी पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानने आयोजित केलेला क्रूर आणि निर्दयी हल्ला असे संबोधले. त्यांनी दावा केला की हा हल्ला पाकिस्तानच्या राज्य यंत्रणेच्या पाठबळाने झाला. मग सरकारी अपयश. त्यांनी गुप्तचर यंत्रणाच्या अपयशावर बोट ठेवले आणि विचारले की पहलगाम सारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षा यंत्रणा का नव्हत्या. तसेच त्यांनी ऑपरेशन सिंदूरला सरकारी अपयश. त्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या अपयशावर बोट ठेवले आणि विचारले की पहलगाम सारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षा यंत्रणा का नव्हत्या. तसेच त्यांनी ऑपरेशन सिंदूरला सरकारचे राजकीय PR स्टंट असल्याचा आरोप केला. मग ट्रम्पच्या दाव्यावर आवाहन. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना थेट आवाहन देत विचारले की जर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केल्याचा दावा खोटा असेल तर मोदींनी संसदेत स्पष्टपणे ट्रम्पला खोटारडा म्हणायला हवं. डोनाल्ड ट्रम्प has said 29 times he said 29 बार उन्होंने बोला कि भैया मैंने सीज फायर करवाया है. अच्छा, अगर वो झूठ बोल रहे हैं तो अपने भाषण में यहाँ प्रधानमंत्री कह दे कि वो झूठ बोल रहे हैं. यहाँ पे अगर दम है तो यहाँ पे प्रधानमंत्री बोल दे कि ट्रम्प झूठ बोल रहे हैं. If he has the courage, if he has the courage of Indira Gandhi, Yes, sir. let him say here. Yes. Let him say here Yes. that Donald Trump, you're a liar. Sir. That you did not make a ceasefire Cannot. and that we did not lose any planes. Let him say it. Yes. If he has the courage. 50% भी है इंदिरा गांधी का तो यहाँ बोल देते. अगर दम है, अगर सचमुच में दम है तो आज शाम यहाँ प्रधानमंत्री को कह देना चाहिए डोनाल्ड ट्रम्प इज अ लायर. झूठ बोल रहा है डोनाल्ड ट्रम्प. डोंट हैव प्रेसिडेंट ट्रम्प टेल यू that I have stopped the war 29 times. Have the courage to tell him, no, to hell with you. You can't stop any war. We're going to fight. चीन पाकिस्तान संबंध. त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणांवर टीका करत म्हटले की सरकारने चीन आणि पाकिस्तान यांच्यातील जवळीक रोखण्यात अपयश दाखवले आहे. त्यांनी दावा केला की चीनने पाकिस्तानला लष्करी गुप्तचर माहिती पुरवली, ज्यामुळे भारताची रणनीती प्रभावित झाली. मग लष्करावर राजकीय दबाव. राहुल गांधी यांनी आरोप केला की सरकारने भारतीय लष्कराला ऑपरेशन सिंदूर दरम्यान पूर्ण स्वातंत्र्य दिले नाही आणि पंतप्रधानांनी स्वतःच्या प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी लष्कराचा वापर केला. Oh, now there is a second very important thing that Rajnath Singh ji said. Okay, now. Maybe he didn't mean to say this. He also said that he told the Pakistanis that we are not going to hit any of your military infrastructure. Oh, shit. Now this is a very interesting fact because, and I want you to listen carefully to this. I said freedom of maneuver, meaning freedom to the Air Force. Now listen to this quote very carefully. Captain Shiv Kumar, Defense Attaché Indonesia, he says, I may not agree with him that India lost so many aircraft, but I do agree that we did lose some aircraft.
And that happened only because, and that happened only because of the constraint given by the political leadership to not attack the military establishment and their air defense. Meaning you went into Pakistan, you attacked Pakistan, and you told our pilots, do not attack their air defense system. Meaning you told our pilots, go and attack How funny. and face the air defense system of Pakistan. Meaning you tied their hands behind their backs. Right? And the defense minister has said this in Parliament House itself, that we told the Pakistanis that we are not going to attack their infrastructure. इन्होंने बोला publicly house में कि भैया हम आपके जो मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर है, आपके एयर डिफेंस सिस्टम को हम नहीं अटैक करेंगे, और दूसरे साइड से आप हमारे पायलट भेज रहे हो, Yeah. क्या होगा? हवाई जहाज गिरेंगे, He does. It's weird. It's weird. right? So the point is, aircraft were lost, as this gentleman Shiv Kumar says. They were lost because of the constraint given by the political leadership to not attack the military and air defense infrastructure of the Pakistan. मतलब आपने शुरू किया और शुरुआत में ही आपने उनको कह दिया कि भैया हमारे पास ना पॉलिटिकल विल है और ना हम आपके मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर पर अटैक करेंगे, और फिर आपने हमारे पायलट से कहा जाके लड़ाई करें, और नतीजा सारों को मालूम है। आप जवाब नहीं देना चाहते हो, मगर नतीजा सारों को मालूम है। अनिल चौहान जी कहते हैं, वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनीही सरकारवर जोरदार हल्ला चढवला। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाच्या अपयशावर प्रियंका गांधी यांनी पहलगाम हल्ल्याच्या गुप्तचर यंत्रणाचे अपयश ठरवले आणि विचारले, बहिसारण खोऱ्यात पर्यटक असताना एकही सैनिक का नव्हता? गुप्तचर यंत्रणांना हल्ल्याची पूर्व सूचना का मिळाली नाही? अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली, युक्तिवाद करताना की मणिपूर हिंसाचारापासून पहलगाम हल्ल्यापर्यंत गृह मंत्रालयाने जबाबदारी घेतली नाही। 2008 के मुंबई के हमलों का जिक्र किया, बार बार कहा कि मनमोहन सिंह जी की सरकार ने कुछ नहीं किया। ये तो जानकारी होगी ना कि उसी समय जब वो आतंकवादी हमला चल रहा था तभी उन आतंकवादियों को मार डाला था, एक बचा था और उसको भी फांसी दे दी थी 2012 में। महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने इस्तीफा दिया, देश के गृह मंत्री ने जिम्मेदारी लेकर इस्तीफा दिया। एक जवाबदेही थी पब्लिक के प्रति, एक जवाबदेही थी इस देश की जनता के प्रति, इस देश की धरती के प्रति। राजनाथ जी, प्रियंका गांधी यांनी पहलगाम हल्ल्यातील 25 बळींची नावे वाचून त्यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी भाजप खासदारांनी हिंदू असे घोष दिले तर विरोधकांनी भारतीय असा प्रतिवाद केला। 26 परिवार उजड़ गए, 26 लोगों को अपने परिवार के सदस्य के सामने मारा गया। 26 बेटे, पति, पिता गुजर गए। उनमें से 25 भारतीय थे। जितने भी लोग बैसारन वैली में थे और जो 25 भारतीय मारे गए, उनके लिए कोई सुरक्षा नहीं थी, कोई सुरक्षा नहीं थी। आप कितने भी ऑपरेशन कर डालें, आप इस सच्चाई के पीछे छुप नहीं सकते, इसे नकार नहीं सकते। आपने उनको सुरक्षित नहीं किया। कोई शर्म नहीं है, कोई शर्म नहीं है, कोई शर्म नहीं है और ना कभी होगी। सुन लीजिए। त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशावर प्रश्न उपस्थित केले आणि विचारले की जर हा ऑपरेशन इतका यशस्वी होता तर मग युद्धविराम का जाहीर झाला? गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव याच्या यशाचा दावा केला।
शहा यांनी सांगितले की ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. त्यांनी दावा केला की या दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी मतदार ओळखपत्र आणि पाकिस्तानात बनलेली चॉकलेट सापडली, ज्यामुळे त्यांचा पाकिस्तानशी संबंध सिद्ध होतो. आपके माध्यम से सदन को और सदन के माध्यम से पूरे देश को ऑपरेशन महादेव जो कल एक हुआ है इसकी जानकारी देना चाहता हूं. माननीय अध्यक्ष जी, कल ऑपरेशन महादेव में सुलेमान उर्फे फैजल जट, अफगान और जिब्रान 3 आतंकवादी सेना, सीआरपीएफ और जम्मू कश्मीर पुलिस के संयुक्त अभियान में ऑपरेशन महादेव में मारे गए. और माननीय अध्यक्ष जी, ये जो सुलेमान है, ए श्रेणी का लश्कर तोयबा का कमांडर था. पहलगाम हमले में और गगनगिर आतंकी हमले में वो लिप्त था. इसके ढेर सारे सबूत हमारी एजेंसियों के पास है. अफगान ए श्रेणी का लश्कर तैयबा का आतंकवादी था और जिब्रान भी ए ग्रेड आतंकवादी था. और माननीय अध्यक्ष जी, मैं सदन को और सदन के माध्यम से पूरे देश को बताना चाहता हूं, जिन्होंने बैसरन घाटी में हमारे प्रवासियों को, नागरिकों को मारा था, ये तीनों आतंकवादी ये थे और तीनों मारे गए. अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीच्या धोरणांमुळे पाकिस्तान आणि काश्मीर समस्या निर्माण झाल्या. मान्यवर लोग कल सवाल उठा रहे थे कि इतनी अच्छी पोजीशन में थे, आपने युद्ध क्यों नहीं किया? युद्ध के कई परिणाम होते हैं मान्यवर. करना न करना वो सोचकर करना पड़ता है. मगर मैं इसी देश के इतिहास से कुछ घटनाएं बताना. 1948 में मान्यवर कश्मीर में हमारी सेनाएं निर्णायक बढ़त पर थी. सरदार पटेल ना बोलते रहे, जवाहरलाल नेहरू जी ने एक तरफा युद्ध विराम कर दिया. और मान्यवर, मैं बड़ी जिम्मेदारी के साथ कहता हूं, मैं इतिहास का विद्यार्थी हूं. पाक ऑक्यूपाई कश्मीर का अगर अस्तित्व है तो जवाहरलाल नेहरू जी की ये युद्ध विराम के कारण है. इसका जिम्मेदार जवाहरलाल नेहरू है. मान्यवर, 1960 में सरदार पटेल ने विरोध किया था, गाड़ी लेकर आकाशवाणी तक गए थे, घोषणा न करते दरवाजे बंद कर दिए थे. मान्यवर, 1960 में सिंधु जल पर भौगोलिक व रणनीतिक रूप से हम बड़े मजबूत थे और उन्होंने सिंधु समझौता क्या किया? 80% भारत का पानी पाकिस्तान को दे दिया. मान्यवर, 62 के लड़ाई की बात मैं बाद में करूं. 65 की लड़ाई में हाजीपीर जैसे स्ट्रेटेजिक जगह पर हमने कब्जा किया था. 66 में उसको लौटा दिया गया. मैं 71 के युद्ध की भी बात करना चाहता हूं. मान्यवर, 71 में कल राजनाथ जी ने भी बताया, पूरे देश ने इंदिरा जी का समर्थन किया. उन्होंने पाकिस्तान के 2 टुकड़े कर दिए. बहुत बड़ी विजय थी भारत की और सदियों तक भारत इस विजय पर गर्व करेगा. हम सब भी करते हैं, हमें कोई आपत्ति नहीं. मगर हुआ क्या मान्यवर? युद्ध की विजय की चकाचौंध में क्या हुआ? 93 हजार युद्ध बंदी हमारे पास थे. 93 हजार और 15,000 वर्ग किलोमीटर क्षेत्र पाकिस्तान का हमारे पास था. 93 हजार युद्ध बंदी. उस वक्त की पाकिस्तान की सेना का 42% और 15,000 वर्ग किलोमीटर क्षेत्र. मगर अब शिमला में समझौता हुआ, पाक ऑक्यूपाई कश्मीर मांगना ही भूल गए.
त्यांनी राहुल गांधी यांच्यावर डोकलाम संकटावेळी चीनी राजदूताशी भेटल्याचा आरोप केला. शहा यांनी विरोधकांवर परदेशी नेत्यांवर विश्वास ठेवण्याचा आणि भारतीय परराष्ट्र मंत्र्यांवर अविश्वास दाखवल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ऑपरेशन सिंदूरला राष्ट्रीय अभिमानाचा क्षण ठरवत विरोधकांवर जोरदार टीका केली. ऑपरेशन सिंदूरचे यश मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरला विजय उत्सव संबोधले आणि भारतीय सशस्त्र दलाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याचा दावा केला. ऑपरेशन सिंदूर के दरमियान पहली बार हुआ जब आत्मनिर्भर भारत की ताकत को दुनिया ने पहचाना. मेड इन इंडिया ड्रोन, मेड इन इंडिया मिसाइल, इसने पाकिस्तान के हथियारों की पोल खोल करके रख दी. त्यांनी सांगितले की पाकिस्तानच्या डीजीएमओने युद्धविरामासाठी विनंती केली. काँग्रेसवर हल्ला. मोदी यांनी काँग्रेसवर स्वातंत्र्यानंतर भारताची संरक्षण यंत्रणा कमकुवत केल्याचा आणि अफजल गुरु सारख्या दहशतवाद्यांना समर्थन दिल्याचा आरोप केला. त्यांनी काँग्रेसला एकाच कुटुंबाच्या दबावाखाली असल्याचा टोला लगावला. मग मोदी यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूरमुळे भारताने दहशतवादाविरुद्ध आपली ताकद जगाला दाखवली. त्यांनी विरोधकांना राष्ट्रीय अभिमानाच्या क्षणाला हास्यास्पद न करण्याचे आवाहन केले. आदरणीय अध्यक्ष जी, पाकिस्तान के साथ हमारी लड़ाई तो कई बार हुई है, लेकिन ये पहली ऐसी भारत की रणनीति बनी कि जिसमें पहले जहां कभी नहीं गए थे वहां हम पहुंचे. पाकिस्तान के कोने कोने में आतंकी अड्डों को धुआं धुआं कर दिया गया. आतंक के गढ़ कोई सोच नहीं सकता है वहां तक कोई जा सकता है. बहावलपुर और मुर्ग के उसको भी जमीन दोस्त कर दिया. या संसदीय वाद विवादाने भारतीय राजकीय वातावरण आणखी तापवले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सरकारला राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणाच्या अपयशावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विशेषतः प्रियंका गांधी यांच्या भाषणाने त्यांच्या संसदेत एक प्रभावी नेत्या म्हणून पुढे आले, ज्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत नेतृत्वाच्या चर्चांना बळ मिळाले आहे. मोदी आणि शहा यांनी काँग्रेसच्या भूतकाळातील चुका आणि नेहरू गांधी कुटुंबावर हल्ला करत आपली राष्ट्रवादी प्रतिमा बळकट करण्याचा प्रयत्न केला. ऑपरेशन सिंदूरला विजय उत्सव म्हणून सादर करून त्यांनी आपल्या मतदारांना राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. या चर्चेने भारत पाकिस्तान संबंधावरील तणाव पुन्हा एकदा अधोरेखित केला. विरोधकांनी ट्रम्पच्या मध्यस्थीच्या दाव्यावरून सरकारला घेरले तर सरकारने युद्धविरामच्या निर्णयाचे समर्थन केले. यामुळे परराष्ट्र धोरणांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीला एकत्र ठेवण्याचे आवाहन कायम आहे. प्रियंका गांधी यांच्या संसदेतील प्रभावी उपस्थितीमुळे पक्षांतर्गत नेतृत्वाच्या चर्चांना चालना मिळू शकते. संसदेतील हा तीव्र वादविवाद भारतीय राजकारणातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील वाढत्या तणावाचे प्रतीक आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सरकारला राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर मोदी आणि शहा यांनी काँग्रेसच्या भूतकाळातील चुका उजागर करत आपली राष्ट्रीयवादी प्रतिमा बळकट केली. या चर्चेने केवळ संसदेचे वातावरण तापवले नाही, तर येणाऱ्या काळात राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणांवर राजकीय पक्षांमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता दिसते. या वादविवादाचा परिणाम आगामी निवडणुकांवर आणि जनतेच्या धोरणांवर कसा होईल हे पाहणे औत्सुकताचे ठरणार आहे. बाकी तुमचे काय मत या पूर्ण संसदेच्या गोंधळाकडे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.